अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी सरकारचं या ठिकाणी एक अभिनंदन करतोय की हातमागाचा उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाने 200 युनिट वीज ही माफ केलेली आहे। आमची मागणी अशी आहे, या सभागृहातल्या अनेक सदस्यांनी ही मागणी बोलून दाखवली आहे। थोडक्यात अगदी थोडक्यात त्याच धर्तीवर जे वीज उत्पादक जिल्हे आहे त्या वीज उत्पादक जिल्ह्यांना जे प्रदूषण सहन करतात, हजारो लाखो टन कोळसा जाळल्यामुळे थर्मल एनर्जी निर्माण होते, त्या वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट घरगुती वापराची वीज ही मोफत मिळावी ही चंद्रपूरसह जे वीज उत्पादक जिल्हे आहेत त्यांची एक प्रमुख मागणी आहे। अध्यक्ष महाराज, आमच्याकडे इतकं फॉरेस्ट असताना सुद्धा अनेक रोग दरवेळेस तुम्ही जर आताही गुगल जर ओपन केलं, सर्वात प्रदूषित जिल्हे जर तुम्ही काढलं त्यामध्ये चंद्रपूरचं पर्याय 5 मध्ये नाव येईल। केवळ आणि केवळ थर्मल एनर्जी आम्ही निर्माण करतो, वीज निर्माण करतो, राज्याला ऊर्जा देतो, तर आम्ही काही पाप करत नाही आणि हे पाप आमच्याकडून सरकार करून घेते एक प्रकारे की आम्ही निर्माण केलेली वीज आम्हाला स्वस्त मिळत नाही। 200 युनिट वीज ही घरगुती वापराची आम्हाला मोफत मिळाली पाहिजे आणि उद्योगांना वीज ही कमी किमतीमध्ये मिळाली पाहिजे। सुरजागडला या ठिकाणी अध्यक्ष महाराज हा झाला। याचा दुसरं या ठिकाणी लाईनमन जो स्टाफ आहे त्यांच्या काही समस्या आहे वीज वितरण कंपनीच्या, त्या समस्या सुद्धा शासनाने लक्षात घेतल्या पाहिजे। वेळ आपण कमी देत आहे, 2-3 विभागाच्या विषयावर मला बोलायचं आहे। त्याचा त्यांना महावितरण कंपनी लाईनमन स्टाफला स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी, सुरक्षित साधने देण्यात यावी, कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी ही मागणी आहे। अध्यक्ष महाराज, एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा एक होता, आता गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक लोहखनिज त्या ठिकाणी उच्च दर्जाचं लोहखनिज मिळालेलं आहे, म्हणून ही कारखाने याचे उद्योग या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि त्याकरता म्हणून एक वेगळी पॉलिसी सरकारने दिली पाहिजे, जेणेकरून हा जो मागास भाग आहे, जो आपला पूर्व विदर्भातला चंद्रपूर गडचिरोली जिल्हा मागास आहे, त्यामध्ये उद्योगाची निर्मिती झाली पाहिजे। सोबतच अध्यक्ष महाराज, लघु उद्योगांना इंधन कोळसा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचा वेकोली सोबत इंधन पुरवठा करार FSA करणे आवश्यक आहे। चंद्रपूर येथे महाराष्ट्र कार्बन प्रायव्हेट लिमिटेड, प्रीती अँड प्रशांत इंडस्ट्री, गिमा मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगांना सन 2017-18 पर्यंत कोळशाचा नियमित पुरवठा होत होता, परंतु 2022-23 या आर्थिक मध्ये केवळ 3 महिन्यासाठी कोळसा उपलब्ध झालेला आहे। म्हणून यांना नियमित कोळसा पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ विभागासोबत FSA कराराच्या विस्तारासाठी नूतनीकरणासाठी प्रयत्नशील असूनही अद्याप हे प्रकरण प्रलंबित आहे। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आहे की चंद्रपुरातले उद्योग वाचवण्यासाठी हा FSA करार करणं अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महाराज, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार आहे, त्या कंत्राटी कामगारांच्या करता म्हणून त्या ठिकाणी एक पूर्ण वेळेचा लेबर कमिशनर असणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवानं ते होत नाही। एक अत्यंत महत्वाचा एकच मिनिट अध्यक्ष, अत्यंत महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी बोलतोय। चंद्रपूर येथे फेरोलाय कंपनीचा औद्योगिक कारखाना आहे, ज्यामध्ये कामगारांना औद्योगिक S1 ग्रेड वेतन लागू करा अशी तिथल्या कामगारांची मागणी आहे। म्हणून मी आपल्या माध्यमाच्या सरकारला विनंती करतोय की चंद्रपूर येथील फेरोलाय कंपनीमध्ये असलेल्या कामगारांना S1 ग्रेड वेतन श्रेणी लागू करण्याचे न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने अजूनपर्यंत सुधारित वेतन श्रेणी लागू केली नाही, त्यामुळे S1 वेतन श्रेणी लागू करावी ही मी आपल्या माध्यमातून ताबडतोब मागणी करतोय। अध्यक्ष महाराज, सोबतच चंद्रपूर आणि इतर भागामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या करता म्हणून वसतिगृह बांधण्याची मोठी घोषणा केली, त्याच्यासाठी चंद्रपूरमध्ये जागा सुद्धा आयडेंटिफाय झालेली आहे, परंतु अजूनही त्या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या करता म्हणून वसतिगृह झालेलं नाही आहे। सभागृहाच्या सर्व सदस्यांनी जवळपास ही मागणी केलेली आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण या ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे जे घोषित झालेले वसतिगृह आहे ते ताबडतोब बांधण्याची आवश्यकता आहे। एवढं बोलतो आणि आपण पुन्हा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं शतशः आभार मानून